प्रिय विद्यार्थियों, एकदा पुन्हा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 7 ताईस पत्र पाहूया। सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। डिजिटल स्कूल एंड्रॉइड ॲप प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करू शकता। हे ॲप फ्री आहे। ह्या ॲपमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। आता मुलांनो पहा, ताईस पत्र दिनांक 15 डिसेंबर 2018। प्रिय ताई, नमस्कार। तुझं पत्र मिळालं, पण मला पत्र पाठवायला उशीर झाला। अगं ताई, तुला मी सांगितलं होतं ना, आमची सहल जाणार आहे म्हणून। मागच्या आठवड्यात मी सहलीला जाऊन आलो। कुठे माहीत आहेत? पुण्याला। तर मुलांनो, अतिशय सुंदर इथे पत्र आहे आपल्या समोर। आता पहा, मागच्या आठवड्यात म्हणजे पिछले हफ्ते में खूप धमाल आली सहलीला। पुणे तिथे काय उणे म्हणतात ते खोटे नाही। पुण्यात एवढी स्थळे आहेत की आम्हाला 2 दिवस पुढे पडले नाहीत। थांब, तुला सविस्तर सांगतो। सविस्तर म्हणजे मुलांनो खुलासेवार पूर्णपणे सांगतो। धमाल म्हणजे मजा, उणे म्हणजे कमतरता, स्थळ म्हणजे पाहावे असे ठिकाण। आता मुलांनो पुढे पाहूया काय म्हणत आहे। अगं, आम्ही सकाळी 10 वाजता पुण्यात पोचलो। लगेचच नाश्ता करून आम्ही पुणे दर्शनसाठी निघालो। लाल महल, शनिवार वाडा पाहिला। लाल महालातून फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्याचा कथा आमच्या बाईंनी सांगितल्या। शौर्य म्हणजे पराक्रम, शूरता। त्या ऐकत तिथे फिरताना आम्ही इतिहासात जगतो आहोत असं वाटत होते। शनिवार वाडा पाहून डोळे तृप्त झाले। म्हणजेच मुलांनो, शनिवार वाडा अतिशय फार मोठा आहे। केवढा भव्य आहे तो शनिवार वाडा। त्यानंतर आम्ही केलकर म्युझियम मध्ये गेलो। आता पहा, त्यानंतर सारसबाग, महादजी शिंदे यांची छत्री या स्थळांना भेट दिल्या। पुण्याचा खूप मोठा परिसर नजरेच्या एका टप्प्यात दिसतो। ही ठिकाण बघता बघता संध्याकाळ केव्हा झाली ते समजलंच नाही। नंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी गेलो। मुक्काम म्हणजे रहिवासी, आपण जिथे राहणार होतो तिथे गेलो। रहिवास भव्य म्हणजे प्रचंड मोठा। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेलो। विद्यापीठाचा केवढा भव्य परिसर आहे, म्हणजे मोठा। आमचे तर पाय दुखायला लागले चालून चालून। तिथली आयुका ही संस्थाही पाहिली। त्यानंतर आम्ही सिंहगडावर गेलो। त्याची भव्यात तिथली शांतता आणि ह्या गडाशी जोडलेली तानाजी मालुसरे ह्यांची शौर्यकथा ही सगळे ठिकाणी पाहून आम्ही भारावून गेलो। आता मुलांनो पहा, गडाशी म्हणजेच मुलांनो किल्ला, गड म्हणजे किल्ला। मी पुण्याहून परतल्यावर ठरवले की आपला सगळं इतिहास वाचायचा आणि समजून घ्यायचा। हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे। हे सगळं पाहताना मला तुझी खूप आठवण आली। तीर्थरूप बाबा व आईला साष्टांग नमस्कार। मी इथे मजेत आहे। माझा अभ्यासही व्यवस्थित चालला आहे। मी तुझ्या पत्राची वाट पाहतो। आता मुलांनो, ह्या मुलांनी असं ठरवलं आहे की माझा इतिहास जेवढा पण आहे आपल्या वर्गाचा, हे इतिहास पूर्णपणे मी वाचून काढणार। त्यानंतर मुलांनो आई बाबांना बोलतोय नमस्कार। चला मुलांनो, आता पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत। आता मुलांनो इथं पहा, शनिवार वाडा
म्हणजे पुण्यातला पूर्वीचा पेशव्यांचा वाडा. लाल महल म्हणजे पुण्याला पूर्वीचा शाहिस्तेखानचा वाडा. हा लाल महल हा सारसबाग पुण्यातील एक प्रसिद्ध बाग. आता मुलांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. चला आता आपण पुन्हा भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओ सोबत.